सध्या वाढलेले पेट्रोल डिझेलच्या दरवाढीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निपाणीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आली होती। यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। मोर्चाची सुरुवात प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करीत या मोर्चाला सुरुवात झाली। कन्नड व मराठी या दोन्ही भाषांमध्ये घोषणाबाजी करीत बस स्थानकापासून निपाणी मेडिकल, अशोकनगर, कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल, कोटेवली कॉर्नर, तेथून नरवीर तानाजी चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेथून बेळगाव नाका वरून तहसीलदार कार्यालयाकडे ही मोर्चा काढण्यात आली। भारत माता की जय, बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय सो, जोल्ले अण्णांचा जय सो, जोल्ले वहिनींचा जय सो, जोल्ले वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो, काँग्रेस सरकारला धिक्कार असो, पेट्रोल दरवाढ केलेल्या सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल दरवाढ केलेल्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। धिक्कार असो। कांग्रेस सरकार के जनविरोधी सरकार के भ्रष्ट कांग्रेस सरकार के वाहनकर वाढवण्या जुलमी कर्नाटक सरकारचा पेट्रोल डिझेल दरवाढ करून लुटणाऱ्या जुलमी कर्नाटक सरकारचा सीईटी प्रवेश फी दरवाढ करून जुलमी कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकार पेट्रोल डीजल दर ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡಿದಂತ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜನರ ಜೀವನ ಬರೀ ಇರತಕ್ಕಂತ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಾಲ್ಮೀಕಿ 187 ಕೋಟಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಿದಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಭ್ರಷ್ಟ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಾಲ್ಮೀಕಿ 187 ಕೋಟಿ ಲೂಟಿ ಮಾಡುವಂತ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸ್ಟಾಂಪ್ ಡ್ಯೂಟಿ ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡುವಂತ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜನವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ದರ ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡುವಂತ ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ भ्रष्ट काँग्रेस सरकारಕ್ಕೆ रूट आहे त्या रूट प्रमाणे आपण सगळेजण जायचं आणि तहसीलदार ऑफिसला तहसीलदारांना आपण निवेदन पत्र द्यायचं आहे आणि हे सुरुवात आहे।
जर करता हे सरकार असंच कंटिन्यू केलं आणि थांबलं नाही तर अजूनही उग्र आपण मोर्चा काढण्यामध्ये मागं पडणार नाही असं हे संदेश आहे आणि आपण सर्वजण याच्यामध्ये भाग घ्यायचं आणि आपण तहसीलदार ऑफिसकडे जायचं आहे. नमस्कार मॅडम. वाहन कर वाढवला कर्नाटक सरकारचा. पेट्रोल दर वाढवला कर्नाटक सरकारचा. पेट्रोल दर वाढवला कर्नाटक सरकारचा. डिझेल दर वाढवला कर्नाटक सरकारचा. साहेबांना आला ना